नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिओनार्दो दा विंची या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासणार आहोत। हा स्थूल वाचनातील एक पाठ आहे आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये आपण प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो यांचे व्यक्तिचित्र अभ्यासणार आहोत। चला तर प्रत्यक्ष पाठाच्या द्वारे आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। लेखक म्हणतात की अँटोनियो डेल पोलिओलो हा शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिला वहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो। आता बघा, ह्यापूर्वी पण आपण पाठामध्ये काय जाणून घेतलं होतं की लिओनार्दो यांना लहानपणापासूनच चित्रकाराची आवड होती, पण आपलं चित्र कसे दिसलं पाहिजे तर ते खरेखुरे वाटले पाहिजे यासाठी ते जंगलात जाऊन निरीक्षण करायचे। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की त्यांनी विज्ञान, खगोलशास्त्र, तंत्रज्ञ ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना आवड होती आणि त्याबद्दल ते अभ्यास करत असताना त्याची इत्थंभूत माहिती जाणून घेऊनच ते अभ्यास करत होते। की याआधी आपण पाहिलं की त्यांनी चित्र काढण्यासाठी 12-13 वर्षाचे असताना प्रसिद्ध चित्रकारांकडून त्यांनी आपला गुरु मानून त्या चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं होतं। त्याचप्रमाणे पुढे त्यांनी अँटोनियो डेल पोलिओलो ह्या प्रसिद्ध शरीररचनेचे चित्रकारांकडून पुढील आपल्या चित्रांबद्दल अभ्यास पुढे चालू ठेवला आणि अँटोनियो डेल पोलिओलोंच्या स्टुडिओमध्ये जाऊन लिओनार्दो यांनी शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेतली होती। चित्र काढताना प्रत्येक अवयवांचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्याची रेखाटन करत असे। आता बघा, चित्र काढायचं म्हणजे अगदीच किचकट आणि अवघड गोष्ट असते। याच्यासाठी चित्रकाराला अत्यंत निरीक्षण क्षमता असली पाहिजे। त्यांचं स्वतः मनापासून की आत्मीयतेने ते चित्र काढत असतात आणि मग ह्यामध्ये चित्र काढत असताना जर एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं आहे तर त्यांच्या हातांची रचना, त्यांच्या बोटांची रचना, त्यांची नखांची रचना ही इत्थंभूत वाटली पाहिजे। किंवा मग आता कधी कधी काय होतं, आपण चित्र काढत असताना एक हात लहान, एक हात मोठा, एक हात वाकडा किंवा मग हातांची बोटे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्ष देत नाहीत। कसंही आपण चित्र काढत असतो, पण चित्रकाराला ह्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे आपलं चित्र वास्तववादी वाटण्यासाठी ते काय करायचे, चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना ते गणिती पद्धतीने नोंद करून घ्यायचे आणि त्यानंतरच ते त्यांचं चित्र रेखाटायचं। लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे। आता बघा, इथे लिओनार्दो यांचं व्यक्तिगत मत आपल्याला सांगितलेलं आहे की लिओनार्दो यांनी शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे। तर का, त्याचं ते कारण पण पुढे सांगत आहे की शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते। शिल्पकार दगडाला नको असलेला भाग काढत राहतो। आता बघा, शिल्पकला याच्यामध्ये काय होतं, शिल्प म्हणजे दगड, तर दगडाचं कोरीव काम केलं जातं, म्हणजे मूर्ती घडवण्याचं काम केलं जातं शिल्पकलेमध्ये। तर याच्यामध्ये जो शिल्पकार असतो तो काय करत असतो, दगडामध्ये नको असलेला भाग तो काढून टाकतो। म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मेंदूला कमी ताण असतो, फक्त यांत्रिक गोष्टी अधिकतर केल्या जातात। पण लिओनार्दो म्हणतात की शिल्पकला ही यांत्रिक कार्य असून मेंदूला कमी ताण दिला जातो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींना भरत असतो। मग आता इथे बघा, लिओनार्दो यांनी चित्रकाराचं महत्त्व सांगितलेलं आहे की चित्रकार काय करत असतो की चित्रामध्ये ज्या जागा असतात त्या रिकाम्या जागी चित्रकार स्वतः काय करत असतो, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्या चित्रामध्ये उतरवत असतात। मग ते चित्रामध्ये उतरवत असताना त्या कशा असतात त्याच्यासाठी अत्यंत जागृत राहिलं पाहिजे, कल्पनाशील राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी चित्रकाराला अत्यंत मेहनत घ्यावी लागते। म्हणून त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय
लिओनार्दा कामाला सुरुवातच करत नसे. तर बघा इथे तुम्हाला लिओनार्दा यांच्यातील गुण विशेषता किंवा वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की कोणतंही कार्य करायचं असेल, कोणतंही काम सुरुवात करायची असेल तर त्या काम करण्याआधी किंवा एखादं चित्र काढायचं असेल तर त्या चित्राच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट त्यांना जोपर्यंत नीट समजून घेत नाहीत तोपर्यंत ते कार्य करायला सुरुवात करायचे नाही. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. बघा एखादं जर चित्र आपल्याला काढायचं आहे तर ते प्रत्यक्ष वहीवर उतरवण्याच्या आधी, वहीवर त्याचा आकार येण्याआधी त्या आपल्या कल्पनेमध्ये उतरल्या पाहिजे. आणि जेव्हा आपली कल्पनेमध्ये उतरल्यानंतर त्या कल्पनेचं जे काही गोष्ट आहे तिची कल्पनेमध्ये जे काही त्यांना रेखाटायचं आहे ते कल्पनेमध्ये अत्यंत उत्तम रीतीने फिट झाली पाहिजे आणि नंतरच ती कागदावरती उतरली गेली जाते किंवा त्या कागदावरती त्याचा आकार येतो. 1472 साली लिओनार्दानं ख्रिश्चन कथेवर आधारलेले ॲनॅन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. तर इथे बघा लेखकाने त्यांच्यातील एक त्यांच्याद्वारे जे काही कलाकृती निर्मिती झाल्या होत्या त्यांचं वर्णन आपल्याला सांगत आहेत की 1472 साली लिओनार्दा यांनी ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनॅन्सिएशन नावाचं पहिलं चलचित्र काढलेलं होतं. तर इथे अगोदर आपण ॲनॅन्सिएशन म्हणजे काय हे समजून घेऊया की ॲनॅन्सिएशन म्हणजे जाहीर निवेदन किंवा जाहीर प्रकटन असे सुद्धा आपण त्यांना म्हणतो की प्रकट निवेदन करणे. या निवेदनाचा बायबलमध्ये सुद्धा एका कथेशी संबंध आलेला आहे. पवित्र मेरीला एके दिवशी देवदूत ग्राबिएल येऊन भेटला आणि त्यानं थोड्याच अवधीमध्ये तुला देवाचा पुत्र म्हणजेच कोण येशू प्राप्त होणार आहे असं प्रत्यक्ष देवदूताने ग्राबिएल म्हणजेच येशूच्या मातेला येऊन वरदान दिले होतं किंवा सांगितलेलं होतं. आणि काय वरदान दिलं होतं की थोड्याच अवधीमध्ये देवाचा पुत्र येशू तुझ्या पोटी जन्माला येणार आहे असं सांगितलेलं होतं. आणि हा दिवस ख्रिश्चन लोक सण म्हणून पाळतात आणि या प्रसंगावरती आधारितच हे ॲनॅन्सिएशन हे तैलचित्र आहे. आणि मग ह्याच विषयावर आधारित लिओनार्दा यांनी ख्रिश्चन कथेवर आधारित जी काही हे तैलचित्र काढलं होतं त्या चित्राला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि हे चित्र कधी काढलेलं होतं तर 1472 साली काढलेलं होतं. लहानपणापासूनच लिओनार्दाला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. आता बघा लिओनार्दाला त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण होते आणि ते सुप्त गुण जसे जसे ते मोठे होत होते तसं तसं त्यांचा एक आकार घेत होता की चित्रकलेमध्ये त्यांना आवड होती. मग ते चित्रकलेमध्ये निपुण झाले. त्याच्यानंतर ते खगोलशास्त्र किंवा विज्ञान गणित ह्या विषयामध्ये सुद्धा त्यांना आवड असल्या कारणाने ते एक एक टप्प्याटप्प्याने त्यांच्यातील ते गुण वाढवत गेले. पण याच्याबरोबरच की चित्र काढत असताना कोणाबरोबर स्पर्धा करायला त्यांना बिलकुल आवडत नसे किंवा वादविवाद करायला सुद्धा त्यांना आवडत नसे. ते अत्यंतच शांतताप्रिय असे व्यक्ती होते. जिथे पक्षी विक्रेला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दा तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. बघा आता इथे आपल्याला लेखकाने लिओनार्दामध्ये असलेले गुण सांगितलेले आहे की जसं आपल्याला आपलं स्वतंत्र प्रिय असतं. आपण पाहिलेलं आहे आपल्याला इतिहासामध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे की आपला देश गुलामगिरीमध्ये होता आणि त्या स्वतंत्र प्राप्त करण्यासाठी अनेक लोकांनी क्रांतिकारकांनी आपलं कसं बलिदान दिलेलं आहे जीवनाचं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग ह्या स्वतंत्र जर आपल्याला प्रिय असेल तसंच मग पिंजऱ्यामध्ये बंद करून पक्षींना सुद्धा आपण गुलामगिरीचं जीवन व्यक्त करायला नाही लावलं पाहिजे. आणि ही छोटीशी गोष्ट लिओनार्दाला समजली होती आणि म्हणूनच जेव्हा ते असे पक्षी विकले जेव्हा जायचे की नाही पिंजऱ्यात बंद करण्यासाठी किंवा अनेक विविध कारणांसाठी पक्षी विकले जातात. मग जेव्हा ते असे पक्षी जेव्हा विकायला आलेले असायचे तेव्हा ते काय करायचे त्या विक्रेत्याकडून ते पाहिजे त्या किमतीमध्ये ते विकत घ्यायचे आणि नंतर त्यांना पिंजऱ्यातून लिओनार्दा मुक्त करून द्यायचे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड तिटकारा
होता. बघा आता इथे लेखकाने अजून एक गुण सांगितलेला आहे की जरी ते शांतता प्रिय होते तरी पण काही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये अत्यंत राग होता की युद्ध करणे आणि त्यामुळे रक्तपात करणे आणि त्यामुळे मनुष्यहानी होणे, मनुष्याचे नुकसान होणे, ह्या गोष्टींचा त्यांना फार राग यायचा. लिओनार्दा दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दाला खूपच आवडत असे, खूपच आवडे. तर इथे बघा त्यांना त्यांच्यातील आपल्याला सांगितलेलं की व्यक्तिचित्र रेखाटायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकता की त्यांचं शारीरिक वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे की ते दिसायला अत्यंत सुंदर होते, देखणे होते, उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालायला त्यांना आवडायचे, टापटीप राहायला आवडायचे. त्यांचा आवाजही सुरेल होता, त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. तर बघा ह्या परिच्छेदामध्ये लेखकाने आपल्याला त्यांच्यातील विशेषता सांगितलेल्या आहेत की त्यांना इतर विषयांमध्ये आवड तर होतीच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा आवाजसुद्धा सुंदर होता, सुरेल होता आणि त्यामुळे त्यांना गायलाही फार आवडत असे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना तंतुवाद्य वाजवायला सुद्धा आवडत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यामध्ये ते हुशार होते आणि अशा रीतीने नेहमीच प्रसन्न आणि आनंदी राहणं, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे, हे त्यांच्यातील गुण आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा इथे त्यांचं एक प्रसिद्ध चित्र दाखवलेलं आहे, त्याबद्दल इथे आपण माहिती जाणून घेऊया. लिओनार्दाची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजेच मोनालिसाचं चित्र. इतिहासामध्ये तुम्ही शिकलेलं असाल की मोनालिसा हे चित्र आपल्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी असतात, तर त्यापैकीच मोनालिसाचं चित्र हे अत्यंत जगप्रसिद्ध अशी कलाकृती मानली जाते आणि ती सर्वोत्कृष्ट मानली जाणारी कलाकृती कोणाच्या द्वारे बनवण्यात आलेली आहे तर ती लिओनार्दांच्या द्वारे बनवण्यात आलेली आहे. 1503 ते 1505 अशी 3 वर्षे लिओनार्दा या चित्रावर काम करत होता. तर बघा इथे तुम्हाला मोनालिसा ह्या चित्राबद्दल माहिती विचारली, संक्षिप्त माहिती द्या किंवा लिओनार्दाची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी कलाकृतीबद्दल तुमचे मत व्यक्त करा, तुमच्या शब्दात त्याची माहिती लिहा, असा प्रश्न जर विचारला तर तुम्ही हा परिच्छेद लिहू शकतात. तर हे मोनालिसा जे जगप्रसिद्ध गाजलेलं जे चित्र आहे ते काढायला लिओनार्दा यांना जवळजवळ 3 वर्ष ह्या चित्रासाठी त्यांनी काम केलेलं आहे, ह्या चित्रावर काम करत होते. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतात. तर बघा इथे तुम्हाला त्या चित्रामध्ये जे काही जी कलाकृती आहे त्याच्यामधील सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे की मोनालिसाच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य जे चित्रकाराने काढलेलं आहे ते अजून सुद्धा मोठ्या मोठ्या चित्रकारांना कोड्यात टाकणारं, संभ्रमात करणारं एक चित्र आहे. म्हणजेच काय, ते मोनालिसाचं चेहऱ्यावरील स्मित हास्य. फ्रॉन्सिस्को दी बार्टोलोमिओ डेल गोविकोंडा नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मेडोनालिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं. तर इथे बघा लेखकाने आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे की ही मोनालिसा हे कोणाचं चित्र होतं, तर एक व्यापारी आहे आणि त्या व्यापाऱ्याचं नाव होतं डेल गेलिकोंडा आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं मोनालिसा म्हणजेच मेडोनालिसा. आणि त्या 24 वर्षाच्या होत्या. त्या 24 वर्षाच्या असताना हे लिओनार्दा यांनी हे त्यांचं चित्र काढलेलं आहे. हे चित्र ला गियोकोंडा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दानं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातील ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. बघा आता हे चित्र काढायला जवळजवळ त्यांना 3 वर्ष लागलं होतं आणि ह्या 3 वर्षामध्ये एकच, तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादा चित्रकार
समोरच्या व्यक्तीचं चित्र काढत असेल तर त्याला एकाच त्या पोजमध्ये बसावं लागतं. मग जवळजवळ 3 वर्षामध्ये जेव्हा मोनालिसाचं चित्र काढलं जात होतं तेव्हा ते चित्र काढत असताना तिला कंटाळा येऊ नये म्हणून चित्रकाराने म्हणजेच कोणी लिओनार्दाने तिचं मन रमवण्यासाठी वेगवेगळे गायक आणि वादकही ठेवलेलं होतं. आणि बघा आता एखाद्या मॉडेलला ही गोष्ट करणे फार अवघड असतं. म्हणजे इथेच चित्रकार लिओनार्दा त्या मॉडेलच्या भावनिक त्याबद्दल जाणून घेतात की चला की इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या मनामध्ये इतरांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा किंवा सहानुभूती होते की एखाद्या व्यक्तीचं जसं की आपल्याला चित्र हुबेहूब काढायचं आहे तर त्यांना तिच्या जागेवरती राहून की आपण जर चित्र काढत असताना आपल्याला इतका कंटाळा येत असेल तर आपली अवस्था अशी होते तर ती मॉडेल बसत असताना तिला किती त्रास होत असेल आणि मग तिला तो त्रास होऊ नये, तिचं मन रमवले जावे याच्यासाठी त्यांनी गायक आणि वादक सुद्धा ठेवलेलं होतं. आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मोनालिसाचं जेव्हा आपण चित्र पाहतो त्या चित्रातील डोळ्यातील जे ओलसर चमक आणि तेज आहे ते पण अजून आश्चर्य करण्यासारखंच आहे. मोनालिसा ही चित्र आज पॅरिसच्या लूव्र या संग्रहालयामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या ह्या भागामध्ये लेखकाद्वारा लिओनार्दा यांच्या चरित्राबद्दल आपण माहिती जाणून घेतली आणि त्यांच्याद्वारे सर्वोत्कृष्ट जी कलाकृती निर्मित झालेली आहे मोनालिसा, या कलाकृतीबद्दल आपण जाणून घेतलं. यापुढेही आपल्याला लिओनार्दा यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.